जगात सापांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत हे आपल्याला माहिती असेलच। यातील काही साप बिनविषारी असतात तर काही साप विषारी असतात, ज्यांच्या दंशामुळे जीवही जातो। सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या सापाच्या विषाची चर्चा वाढली आहे। सापाच्या विषाची तस्करी केली जाते, या बातम्या आपण बघतच आहोत। याबाबत अनेकांना काहीच माहिती नसतं। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच जाणून घेऊया। सापाच्या विषाची तस्करी अशा प्रकारच्या केसेस समोर आल्यापासून बरेच लोकांना हे जाणून घ्यायचं आहे की लोक सापाच्या विषाची नशा कशी करतात। कारण सापाचं विष तर फार घातक आणि जीवघेणं असतं, तर यापासून नशा केल्याने जीवाला धोका नसतो का? अशा प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात असतीलच। सापाचं किंवा सापाच्या विषाचं नाव काढल्यावर कुणालाही घाम फुटतो, कारण हे सगळ्यांनाच माहीत आहे की विषारी सापाने दंश मारला तर काही मिनिटातच जीव जातो। येथे कमालीची बाब म्हणजे आजकाल रेव पार्टीमध्ये सापांच्या विषाचा वापर खूप वाढला आहे। नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या एका रिसर्चनुसार आजकाल लोक साप किंवा विंचूसारख्या रेप्टाईलच्या विषाचा वापर मनोरंजक उद्देशासाठी आणि नशेच्या पदार्थांना पर्याय म्हणून वापरला जातं। इंडियन जर्नल ऑफ फिजिओलॉजी अँड फार्माकोलॉजीस रिसर्चच्या अनुसार सापाच्या विषाची नशा करण्यासाठी लोक सापाला आपल्या ओठांजवळ नेऊन दंश मारण्यास भाग पाडतात। त्याशिवाय नशा करण्यासाठी लोक होठ, जीभ किंवा कानाच्या मागच्या साईडला सापांकडून दंश मारून घेतात। तसेच जगभरात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात। नशा करण्यासाठी यांच्या काही खास प्रजातींचा वापर केला जातो। यासाठी या सापांची तस्करी केली जाते। या सापाचं विष फार जास्त घातक नसतं की ज्यामुळे जीव जाईल। सापांची विष हजारो वर्षापासून वापरले जात आहे। जेव्हा बाजारात औषध नव्हती, कुष्ठरोग आणि काही जखमा भरण्यासाठी औषधांची आवश्यकता होती, तेव्हा प्राण्यांची विष वापरले जात असे। या प्राण्यांमध्ये सापाच्या विषाचाही समावेश होता। काही सापांचे विष न्यूरोटॉक्सिक असते आणि त्याचा परिणाम वेदना शून्य असतो, म्हणूनच आता औषधांमध्ये याची शिफारस केली जाते। सापाच्या विषामध्ये असं काय खास आहे? रिपोर्टनुसार सापाच्या विषामध्ये एक विशेष प्रकारचा आनंद आणि मजा देणारी केमिकल असते। हे विष शरीराला एनर्जीने भरते। त्याची नशा कित्येक तासानंतर कायम असते। सापाच्या विषाचे काही थेंब अल्कोहोलमध्ये मिसळण्याचा दावा अनेक अहवालांमध्ये करण्यात आला आहे। विशेषतः रेव पार्ट्यांमध्ये याचा वापर सर्रास केला जात आहे। WHO अहवालानुसार अशा ड्रगचा वापर मृत्यूचे कारण बनतो। गेल्या काही वर्षात 15 ते 64 वयोगटातील जगातील 5.5% म्हणजे 27 कोटी लोकसंख्येने असे सायकोॲक्टिव्ह ड्रग्ज वापरले। यामध्ये वर्षाला 5 लाख लोकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 3,50,000 पुरुष आणि 1,50,000 महिला होते। नशेसाठी कोणत्या प्रजातीचा साप वापरल्या जातात? काही विशिष्ट प्रजातीचे साप नशेसाठी वापरले जातात। यामध्ये नाजा म्हणजेच कोब्रा, ऑफिओड्रायस व्हिनिलिस म्हणजेच ग्रीन स्नेक आणि बंगेकरस केरिलियस म्हणजेच कॉमन क्रेट याचा समावेश आहे। मुंबई आणि बेंगलोरसह देशात अनेक शहरांमध्ये सापांच्या विषाच्या एडिक्शनची प्रकरणे समोर आलेली आहेत। अनेक ठिकाणाहून सापाची विष जप्त करण्यात आले आहे। सायकोॲक्टिव्ह ड्रग्ज म्हणजे काय? सायकोॲक्टिव्ह ड्रग्ज हे औषध निर्मिती आणि रिसर्च क्षेत्रात कायदेशीररित्या वापरले जातात। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा प्रिस्क्रिप्शनशिवाय ती विकत घेणे किंवा एखाद्याला देणे हा कायदेशीर गुन्हा आहे। सापाचे विष सायकोॲक्टिव्ह औषधांच्या श्रेणीत येते। एका कायद्यानुसार वेगवेगळ्या प्रजातींच्या आणि जंगली जीवांचा असा गैरवापर करणं एक गंभीर गुन्हा आहे। कायद्यानुसार यासाठी 3 ते 4 वर्षाची शिक्षा होऊ शकते। जेथे बेकायदेशीर मादक पदार्थ पुरवले जातात, भारतात अशा रेव पार्टीवर बंदी आहे। एखाद्या व्यक्तीने अशा पार्टीला गेल्यास किंवा त्याचे आयोजन केल्यास पकडल्यानंतर शिक्षेची तरतूद आहे। त्यामुळेच नार्कोटिक्स विभाग यांच्याकडून देशातील विविध भागात अशा पार्टींवर अनेकदा छापे टाकले जातात। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच प्रकारच्या माहितीसाठी माहिती लेख या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।